नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळूमामा, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या शारविडिकी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मंडळी, आपण चिंचणी मायका देवीच्या यात्रेसाठी गावी आलो आहोत आणि आता आपण शेतामध्ये चाललो आहोत. आपल्या शेतीला पाणी द्यायचं आहे. तुम्ही पाठी बघू शकता. आपण जेव्हा पाठच्या वेळेस गावी आलो होतो तेव्हा इथे सर्व गवत होते. सर्व रान साफ करून सर्व सऱ्या तोडून छान असा ऊस लावलेला आहे. बघू शकता तुम्ही. पूर्ण इकडे मका, ऊस, ज्वारी सर्वत्र अशी लावलेली आहेत. चला तर आपण जाऊया. पहिलं मोटर चालू करूया व आपल्या ऊसाला पाणी देऊया. खूप छान असा आपला ऊस आलेला आहे. बघू शकता तुम्ही. ऊसामध्ये हे बघा, मधोमध ऊस आहे. ऊसाच्या ह्या साईडला मका आहे आणि दुसरीकडे हरभरा लावलेला आहे. इकडे गहू आहे. मका मस्त आलेले आहे. इथे रोडचं काम चालू आहे. तालीच्या आमच्या ह्या पाठच्या साईडनं पावसामध्ये खूप त्रास व्हायचा. खूप चिखल पाणी असायचं. यायजायला खूप त्रास होता. त्याच्यामुळे आता पाईपलाईनचे काम चालू आहे. छान असा रस्ता होईल. मग येण्या जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचं होईल ते. इकडे आपण ऊस लावलेला आहे. वरच्या साईडला आपली मका सर्व आहे. खूप छान अशी मका आलेली आहे. आई तिकडे आपला जो चेंबूर आहे कोपऱ्यावरती तो ओपन करत आहे. तिथूनच आपल्याला सर्व पाणी द्यायचे आहे. चला आपण आता मोटर चालू करूयात व आपल्या या शेतीला ऊसाला पाणी देऊयात. करू का चालू? चला, आईने चेंबूर खोलला आहे. आपण आता चालू करूयात आपली मोटर व सर्व ऊसाचं रान जेवढं आहे तेवढं भिजवून घेऊयात. ही पेटी जी आहे ही खराब झाली आहे. आपण नवीन आणलेली आहे. मोटर चालू केलेली आहे. तू काय करते आता? आमच्या गायींना आता वैरण काढायचे आहे. मी जातो पाणी द्यायला. चला, मका बघू शकता किती भारी आलेली आहे. मकाची कणसं बघा. वा, खूप छान मका आलेली आहे. पूर्ण शेत दाखवतो तुम्हाला. बघा पाटी. आपण मोटर चालू केलेली. ऊस असा छान भिजत आहे. 4 सारेला केलेला आहे. एकदा मोडलं की कमीत कमी 15 ते 20 मिनटं भरायला लागतात. त्याच्यामुळे आरामात आपलं भिजवून होत आहे. हा ओपा भरलेला आहे. आपण दुसऱ्या वाप्याला मोडूया. चला, हा भरला. आता आपण या सारेला मोडूयात इथे.
शेतीला पाणी द्यायचं चालू केले की असे पांढरे बगळे येऊन बसतात. कुठेही पाणी देऊ द्या शेतीला, त्यांना लगेच समजतं शेतीला पाणी द्यायचं चालू आहे, आपणाला जावं लागेल. हे पांढरे बगळे जेव्हा आपण पाणी सोडतो रानात, तेव्हा जे जमिनीमध्ये किडे मकोडे काही बसलेले असतात ते पाण्यामुळे वरती येतात. वरती आले की मी हे लगेच त्यांना खातात. हे खाण्यासाठीच पाणी चालू केलं की शेतीमध्ये येतात. मंडळी, ज्या रानाची आपण खुरपणी केली होती त्याला आपण आता पाणी दिलेलं आहे, पण जे राहिलेले शेत आहे खुरपणीचे त्याला खुरपणी करायला टाईम नाही, त्यामुळे त्याच्यावरती आत्ता अण्णा व आई तणनाशक मारत आहेत. तेच सर्व औषध मिक्स करायचे चालू आहे. चला तर आम्ही मारून घेतो तणनाशक. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. व असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.